डेलिशियसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ना अंडा करी बनवणार आहोत। अंडा करी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार ते आपण बघूया। ही उकडलेली अंडी, ही उकडून अंडी मी घेतलेली आहेत। नंतर त्याचे 2 तुकडे करणार आहे। पाऊण चमचे हळद, नंतर 1 चमचा आपण तिखट घालूया। ही आहे काश्मीरी मिरची, ही 1 चमचाभर काश्मीरी मिरची घालूया। आणि हा आहे गरम मसाला, हा आहे मालवणी मसाला, हा आपण साधारणपणे पाऊण चमचा घालूया। ही आहे धण्याची पावडर, ही साधारणपणे आपण 2 चमचे घालूया। आणि 3-4 दालचिनीचे तुकडे आणि 2-3 लवंग घेतलेले आहेत। असा लांब लांब कापलेला कांदा, थोडासा कढीपत्ता, 1-2 उभ्या चिरलेल्या मिरच्या। आणि ही आहे ना, ही कोकोनट पावडर आहे, नारळाची पावडर आहे। ही पावडर आपण नारळाच्या दुधाच्या ऐवजी ही पावडर वापरणार आहोत। आपण थोडंसं वाटण तयार करणार आहोत। त्याच्यासाठी थोडी कोथिंबीर, 2-3 ओल्या मिरच्या, थोडं ओल्या नारळाचं खोबरं, थोडंसं आलं आणि जरासा लसूण, एक 4-5 पाकळ्या, असं एक बारीक वाटण वाटून घेणार आहोत। हे झालं साहित्य। आता आपण बघूया अंड्याची करी कशी बनवायची ते। हे आता वाटण करू घ्या। हे वाटणामध्ये थोडं आलं, हा लसूण, ही कोथिंबीर, या 2-3 मिरच्या आणि हे थोडंसं ओलं खोबरं, हे आपण चांगलं बारीक थोडं पाणी घालून वाटून घेऊया। हे वाटण आता आपण वाटून घेतलेलं आहे, हे आपण ह्या बाउलमधनं काढून घेऊया। आता मी हा वाडगा गॅसवरती ठेवून तापून घेतलेला आहे। थोडा आता गॅस कमी करते आणि त्याच्यामध्ये तेल घालते। या चमच्याने साधारणपणे 4 चमचे तेल घालते। हे 4 चमचे तेल आहे। आता चांगलं तापलं तेल की त्याच्यामध्ये लवंग आणि दालचिनी टाकते। ही दालचिनी चांगली झाली, लवंग दालचिनीचा मस्त वास आला की त्याच्यामध्ये मी चिरलेला तो लांब लांब कांदा आहे ना, तो टाकते। कांद्याबरोबर ही जी आपण टाकलेली मिरची आणि कढीपत्ता आहे ना, आपण टाकून देते, म्हणजे तो पण फ्राय होऊन जाईल। चांगला हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला छान मऊ करायचा। तो कच्चा बिलकुल नाही राहून द्यायचा आणि काळा पण नाही होऊन द्यायचा। अशा पद्धतीने त्याला आपण असा हलवत राहायचा थोडा वेळ, आणि जरा वेळ पाहिजे तर बारीक गॅस करून त्याच्यावरती आपण झाकण पण देऊ शकतो। आता एकदम हा कांदा एकदम भुस झालेला आहे, म्हणजे तो होत आलेला आहे। आपण आता याच्यात थोडं मीठ घालूया। एक साधारणपणे 1 चमचा आत्ता पण मीठ घालूया, लागलं तर परत घालू, घालूया जरा वेळ। नंतर त्याच्यामध्ये आपण धण्याची पावडर टाकूया, कारण धण्याची पावडर ना चांगली भाजायला लागते। ही 2 चमचे आपण धण्याची पावडर ह्याच्यामध्ये घातली। ही चांगली परतवून घ्यायची, म्हणजे त्या धण्याच्या पावडरचा वास येत नाही, छान खमंग वास येतो। आपण जे वाटण वाटलंय ते आता ह्याच्यामध्ये परतून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये पाऊण चमचा हळद घालूया। नंतर बेगडी मिरची पावडर थोडी तिखट घालूया। नंतर थोडी 1 चमचाभर काश्मीरी मिरची घालूया आणि थोडासा मालवणी मसाला घालूया, 1/2 चमचा। नंतर चांगलं हलवायचं
चांगलं परतायचं, तो छान परतला गेला पाहिजे तेलामध्ये. आणि मग ही जी आपण कोकोनट मिल्क पावडर घेतलेली आहे ना, ही पण ह्याच्यात घालायची. दूध करून नाही घालायचं, अशी पावडर घालायची. आणि ही पावडर पण या कांद्यामध्ये छानपैकी परतायची. म्हणजे ह्या पावडरीला जो एक दुधाचा वास येतो तो येत नाही, अगदी म्हणजे एकदम मस्त लागतं. काही चांगली परतली की त्याच्यात थोडं पाणी घालायचं. आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालूया आणि पाणी घालून हा कांदा चांगला शिजवून देऊया. आता ही करी एकदम बरोबर झालेली आहे. आपण आता ह्याच्यामध्ये ही जी कापलेली अंडी आहेत ना, ही सोडूया त्याच्यामध्ये. आता ही अंडी अशी दिसतात ना, त्याच्यावरती थोडी आपण अशी आमटी टाकूया त्याच्यावरती, म्हणजे त्याच्या आतमध्ये असं ते थोडं थोडं आतमध्ये जाईल रस्सा आणि त्याला चव येईल. आता ही अंडी एकदम छान झालेली आहे. आपण ते आता डिशमध्ये काढून घेऊ. एकदम छान झकास ही अंडा करी झालेली आहे. तुम्ही कशाशी पण खाऊ शकता, चपाती, फुलका, भाकरी, डोसा, कशाशी पण खाऊ शकता. फार छान लागते. ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच करून बघा. तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला विसरू नका सबस्क्राईब करायला. थँक्यू. बाय.